आज 26/2/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, रोज अमृत वेलेला ज्ञान आणि योगाची धूप अगरबत्ती लावा, ज्यामुळे विकाररूपी भूत पळून जातील. प्रश्न आहे, कोणत्या एका चुकीमुळे अनेक भूतांचा मनामध्ये प्रवेश होतो? उत्तर, मी आत्मा आहे ही गोष्ट विसरून गेल्यामुळे मनामध्ये अनेक भूतांचा प्रवेश होतो. देह अभिमानाचे भूत सर्वात मोठे आहे, ज्याच्या मागे सर्व भूत येतात. म्हणून जेवढे होईल तेवढा देही अभिमानी बनण्याचा पुरुषार्थ करा. गीत आहे, आज अंधेरे में है इंसान, म्हणजे आजचा मनुष्य अंधारात आहे. ओम शांती. बाबा मुलांना ह्या गाण्यावर समजावतात. भक्त भगवंताकडून ही इच्छा ठेवतात की भगवंताने येऊन आमच्या नेत्रांना त्यांचा साक्षात्कार करवावा. आता तुम्ही मुलं तर समोर बसले आहात. तुम्ही ईश्वराला प्राप्त केले आहे, ह्या डोळ्यांनी पाहिले आहे, म्हणजे त्यांचा अनुभव केला आहे. ईश्वराला कसे प्राप्त करायचे आहे ते स्वतःच येऊन सांगतात, अर्थातच हे ज्ञान देतात. ह्या देहाद्वारे म्हणजे ब्रह्माच्या देहाद्वारे समजावतात. तुम्ही सर्व आत्मेसुद्धा ह्या देहाद्वारे आपापला अभिनय करता. देहाशिवाय दुसरे कोणी अभिनय करू शकत नाहीत. अभिनय तर आत्मा देहाद्वारेच करते. देहाची वेगवेगळी नावं ठेवली जातात. आत्मा तर एकच आहे. आत्मा स्वतः म्हणते आणि बाबासुद्धा समजावतात की 84 जन्म आत्माच घेते. आत्मा म्हणते, मी एक देह सोडून दुसरा घेते. देह तर असे म्हणत नाही ना. आता तुम्ही मुलं जाणता की आपण आत्मा आहोत, देह नाही. बाबा येऊन आपल्याला आत्माभिमानी बनवतात. ह्या देहाद्वारे आत्माच सर्व काही करते. देहातून आत्माच बोलते की ह्या देहाद्वारे मी चालते किंवा फिरते. मी आत्मा न्यायाधीश किंवा वकील इत्यादी बनते. आत्मा म्हणते की आम्ही ह्या देहाद्वारे राजयोग शिकतो, मग जाऊन राजा राणीचा पोशाख परिधान करणार. आता तुम्हाला आत्मअभिमानी बनवले जाते. देह अभिमानात येणे हीच तर पहिल्या क्रमांकाची चूक आहे. ह्यातूनच मग दुसऱ्या चुका पण होत राहतात. ह्याला देह अभिमानाचे भूत म्हटले जाते. प्रत्येक मनुष्यांमध्ये 5 भूत तर जरूर आहेतच. भूतांना पळवून लावण्यासाठी धूप अगरबत्ती लावली जाते. ह्या 5 विकाररूपी भूतांसाठी धूप आहे ज्ञान आणि योग. हे काही पटकन पळून जाणारे नाहीत. त्यांना भट्टीमध्ये टाकले जाते, कारण हे 5 विकार खूप मोठे जुने शत्रू आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो, तुमच्यामध्ये ह्या भूतांची प्रवेशता होऊन अर्धा कल्प झाला आहे, जेव्हापासून रावण राज्य सुरू झाले. बरोबर भारतवासी रावणाला शत्रू समजून जाळतात. आता एक वेळा तर हा नष्ट झाला आहे, मग तशी परंपरा चालत येते. ह्यावेळी तुम्ही ह्या 5 विकारांवर विजय प्राप्त केली होती. रावण मुर्दाबाद झाला होता, तो पण अर्ध्या कल्पासाठी. मग मुलं म्हणतात, बाबा हा पुन्हा कधी जिंदाबाद होणार? तर बाबा म्हणतात, मुलांनो, पुन्हा अर्ध्या कल्पानंतरच जिंदाबाद होणार व त्याचे राज्य करणार. असे म्हणतात ना की आम्हाला रामराज्य पाहिजे. म्हणजे आता कोणते राज्य आहे? रावण राज्य आहे ना. सतयुगामध्ये रावण राज्य नसते, तिथे तर रामराज्य असते. मग रामराज्यामध्ये सर्वप्रथम राजा राणी कोण होते हे पण कोणी जाणत नाहीत. राम राम म्हणतात, तर रामाला वर घेऊन गेले आहेत आणि कृष्णाला खाली घेऊन गेले आहेत. म्हणजे रामाला त्रेतामध्ये दाखवतात आणि कृष्णाला द्वापरमध्ये.
सतयुगाची तर त्यांना जसे काही माहितीच नाही. तुम्ही प्रदर्शनीमध्ये पण लिहा, प्रत्येक मनुष्यामध्ये 5 भूत प्रवेश आहेत. कमीत कमी 7 दिवस भट्टीमध्ये राहणार, तेव्हाच ही भूत सर्व पळून जातील. त्यासाठी ज्ञान आणि योगाची धूप अगरबत्ती पाहिजे. त्याशिवाय कधीच मुक्ती व जीवनमुक्ती प्राप्त करू शकणार नाही. हे ज्ञान आणि योगाचे इंजेक्शन एकाच सर्जनजवळ आहे. आता हे ज्ञान आत्म्यांना प्राप्त होत आहे. आत्माच समजते की बाबा आपल्याला शिकवत आहेत. दुसऱ्या कोणत्या भाषेमध्ये असे म्हणत नाहीत की परमपिता परमात्मा आम्हाला शिकवत आहेत. ईश्वर स्वतः पण निराकार आहेत, तर त्यांची मुलं सुद्धा निराकार आहेत. निराकार ह्या साकार देहाद्वारे साकार मुलांना ज्ञान देत आहेत. तुम्ही मुलं चांगल्या प्रकारे हे जाणता, परंतु चालता चालता काही मुलं विसरून जातात. विसरण्याचे सुद्धा सर्वप्रथम कारण हे देह अभिमानाचे भूतच आहे. ह्याला पळवून लावण्यासाठी अमृतवेलेला पुरुषार्थ करायचा आहे. अमृतवेलेला बाबांची आठवण चांगली राहते. असे म्हणतात सुद्धा, सिमर सिमर सुख पाओ, म्हणजे आठवण करत करत सुख प्राप्त करा. अमृतवेलेचाच कायदा आहे. भक्त लोक सुद्धा अमृतवेलेला आठवण करतात. राम सिमर प्रभात मोरे म्हण, तर आत्माबुद्धीला सांगते की रामाची आठवण करा. भक्ती मार्गामध्ये तर असेच टोटके बनवले आहेत, म्हणजे अशाच युक्ती बनवल्या आहेत. असे काही वास्तविकतेमध्ये नाही. हे समजत नाहीत की काम सुद्धा भूत आहे. तुम्ही लिहू शकता, सर्वांमध्ये 5 भूत आहेत. सर्वप्रथम देह अभिमान आहे, मग दुसऱ्या क्रमांकावर काम महाशत्रू आहे. पूर्वी शाळेमध्ये सुद्धा शिकवत होते की तुम्ही आत्मा आहात. हा देह 5 तत्वांचा बनलेला आहे. आत्मा अविनाशी आहे आणि देह विनाशी आहे. आता तर असे शिक्षण इत्यादी काहीही नाही. आता तुम्हा मुलांना पूर्ण परिचय दिला जातो. राष्ट्रपतीला जरूर राष्ट्रपती आणि पंतप्रधानाला जरूर पंतप्रधानच म्हणतात. दोघांचे कर्म आपापले आहेत. तसेच परमपिता परमात्मा आणि त्रिमूर्ती ह्यांचे सुद्धा कर्तव्य आपापले आहेत. शिवाला पतित पावन म्हटले जाते. ते ब्रह्माद्वारे पतितांना पावन बनवतात. त्यांचे ते कर्तव्य आहे. आता सर्वात मोठे तर शिवच आहेत ना. शिव कधी जन्ममृत्यूमध्ये येत नाहीत. बाकी इथे येऊन ब्रह्माद्वारे सेवा करतात. शिव बाबा सदैव पवित्र आहेत. ब्रह्मा विष्णू पुनर्जन्मामध्ये येतात. शिव बाबा तर करता करविता आहेत. ह्यावेळी बाबा गोड झाडाची कलम लावतात. जे दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरित होऊन गेले आहेत, ते सर्व इथे निघून येतील. नवीन कोणी काही समजू शकत नाहीत. 7 दिवस भट्टीमध्ये राहिल्याशिवाय मुक्ती व जीवनमुक्ती कोणीही प्राप्त करू शकत नाहीत. तुम्ही सुद्धा भूतांना काढून टाकण्यासाठी किती मेहनत करता, म्हणजे विकारांना नष्ट करता. बुद्धी जेव्हा पवित्र बनेल तेव्हा ज्ञानामृत बुद्धीमध्ये स्थिर राहील. तुम्ही मुलं समजू शकता की बरोबर बाबांची आठवण विसरून जाते. देह अभिमान आल्यामुळे मित्र संबंधींमध्ये प्रेम जाते. कोणाकडे मोहाचे भूत कधी येऊ नये. बाबांना अनेक मुलं आहेत. इथे मोहाची तर गोष्टच नाही. तुम्ही जाणता आत्मा कधी मरत नाही. मृत्यूची भीती तर राहते ना. आत्मा तर अविनाशी आहे आणि परमात्मा सुद्धा अविनाशी आहेत. ते जन्ममरणामध्ये येत नाहीत. बाबा सांगतात, मी ब्रह्माचा देह उधार घेतो. माझ्या राहण्यामुळे ह्यांचा म्हणजे ब्रह्माचा खूप फायदा आहे. ह्यांचे आयुष्य वाढते. ते अगदी प्रफुल्लित होऊन जातात. ह्यांच्या सर्व कमजोरी नष्ट करून ह्यांना अगदी नवीन बनवतो. बाबा तर सुखदाताच आहेत. बाबा म्हणतात, माझ्यामुळे हे योग शिकतात, म्हणजे ब्रह्मा पण योग शिकतात.
तेव्हाच तर निरोगी बनतात. कोणाला अपशब्द बोलणे, क्रोध करणे हा सर्व आसुरी स्वभाव आहे. सतयुगामध्ये असे अपशब्द इत्यादी नसतात. नावच किती उत्तम आहे. हेवन, वैकुंठ, पॅराडाईज इत्यादी म्हणतात. क्राइस्टच्या 3000 वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता. ह्या हिशोबाने बरोबर 5000 वर्ष झाली आहेत. हे सत्य ज्ञान आणि सत्यनारायणाची कथा किती सोपी आहे. आपण आता राजयोगाची नरापासून नारायण बनण्याची सत्यकथा ऐकतो. मग येथील गोष्ट भक्ती मार्गामध्ये जाते. हे आश्चर्य आहे ना. भारतवासींना हे माहीत नाही की लक्ष्मी नारायण राधाकृष्णच होते. म्हणून आपण हे चित्र बनवतो, ज्यामुळे मनुष्यांच्या लक्षात येईल, म्हणजे ते समजतील. तुम्हा मुलांची सेवा केंद्र वृद्धीला प्राप्त होतील. अनेकांना असे वाटते की सेवा केंद्र उघडावेत. मग तपासायला हवे की किती शिक्षण घेणारे आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी तर हवेत ना. आधी 2-4 येतील, मग जास्त होतील. जसे प्रत्येक गल्लीमध्ये मंदिरं इत्यादी उघडत राहतात, मग एकमेकांना पाहून अनेक जण येतात. सेवा केंद्र सुद्धा उघडण्यासारखे पाहिजे ना. सेवा केंद्र उघडण्यामध्ये काही हरकत नाही, परंतु विकारांमुळे विघ्न पण बरेच येतात. आपण तर फक्त गीता सांगतो, परंतु सुरुवातीपासून ह्या विकारांमुळे भांडणं होतच राहतात. ते समजतात की इथे गेल्याने विषाचा प्याला म्हणजे विकार मिळणार नाहीत. ह्यावरच मीराचा इतिहास पण आहे. अशा तर अनेक कन्या आणि बालक ब्रह्मचारी राहतात. त्यांना तर कोणी काही म्हणत नाहीत. इथे तर कल्पापूर्वी सुद्धा अपशब्द ऐकावे लागले होते. हे तर होणारच आहे. काही जण पवित्रतेची प्रतिज्ञा करतात, मग पराजित होऊन जातात. प्रत्येक कल्पाची ही लॉटरी आहे. यामध्ये तपास केला जातो की कुठपर्यंत वारसा घेतात. परत प्रत्येक कल्पात असेच घेत राहतील. कुठे काम विकार न मिळाल्याने मग क्रोधामध्ये येऊन गोंधळ घालत राहतात. खूप त्रास देतात, मारतात सुद्धा. जेव्हा समजतात मग नंतर माफी पण मागतात. तरी सुद्धा अपकारींवर उपकार करायला हवा. मग सांगितले जाते की ठीक आहे, आता पुरुषार्थ करा. अपकारींवर उपकार करून त्यांना उठवणे चांगले आहे ना, म्हणजे त्यांना जागवणे चांगले आहे. आपल्याला दयाळू बनायचे आहे. सर्वप्रथम आत्मअभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. देह अभिमान असल्यामुळेच बाबांना विसरून जातात, म्हणूनच चुका होत राहतात. प्रत्येकाच्या वागणुकीवरून सर्व काही माहीत होते. तर मुखातून नेहमी रत्न निघायला हवेत, दगड नाही. पूर्वी दगड निघत होते, आता रत्न निघायला हवेत. तुमचे नावच रूप बसंत आहे. बाबा सुद्धा रूप बसंत आहेत. ज्ञानाचे सागर आहेत. त्यांचे रूप सुद्धा ज्योतिर्लिंगम दाखवतात, परंतु ते तर ताऱ्यासारखे आहेत. फक्त पूजेसाठी असे मोठे रूप बनवले आहे. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, सर्वप्रथम आत्मअभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. देह अभिमानात कधी यायचे नाही. दयाळू बनून अपकारीवर सुद्धा उपकार करायचा आहे. दुसरा सारांश, भूतांना पळवून लावण्यासाठी अमृतवेलेला विशेष आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. गोड झाडाची कलम लावण्यामध्ये बाबांचे मदतगार बनायचे आहे. आजचे वरदान आहे, बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे माझेपणाच्या रॉयल रूपाला समाप्त करणारे निराळे आणि प्रेमळ भव. विस्तार आहे,
वेळेच्या समाप्तीनुसार वर्तमान वेळेच्या वातावरणामध्ये बेहदचे वैराग्य प्रत्यक्ष रूपात असणे आवश्यक आहे. यथार्थ वैराग्य वृत्तीचा अर्थ आहे सर्वांच्या संबंध संपर्कामध्ये जेवढे निराळे तेवढेच प्रेमळ. जे निराळे आणि प्रेमळ आहेत ते निमित्त व निर्माण आहेत. त्यांच्यामध्ये माझेपणाचे भान येऊ शकत नाही. वर्तमान वेळी माझेपण हेच रॉयल रूपामध्ये वाढत चालले आहे. असे म्हणतात की हे माझेच काम आहे, माझे स्थान आहे, मलाच ही सर्व साधनं भाग्यानुसार मिळाली आहेत. तर अशा रॉयल रूपाच्या माझेपणाला समाप्त करा. आजचे बोधवाक्य आहे, परचिंतनच्या प्रभावापासून मुक्त व्हायचे असेल तर शुभचिंतन करा आणि शुभचिंतक बना. ह्यानंतर मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य आहेत, आपला ब्राह्मण कुळाचा हा छोटासा संसार आहे. गीत आहे, मेरा छोटासा देखो ये संसार है, म्हणजे हा माझा छोटासा संसार आहे. ह्या गाण्याचे कोणत्या वेळी गायन केले आहे? कारण ह्या संगमच्या वेळेलाच आम्हा ब्राह्मण कुळाचा छोटासा संसार आहे. तो आपला कोणता परिवार आहे? ते क्रमवारीने सांगतात की आम्ही परमपिता परमात्मा शिवाचे नातू आहोत, ब्रह्मा सरस्वतीचे मुख संतान आहोत आणि विष्णू शंकर आमचे चुलते आहेत आणि आम्ही आपापसात सर्व भाऊ बहीण आहोत. हा आपला छोटासा संसार आहे. ह्यानंतर दुसरा कोणता संबंध निर्माण होणार नाही. ह्या वेळेचा एवढाच संबंध आहे. आता पहा, आपला संबंध किती मोठ्या सत्तेसोबत आहे. आपले ग्रँडफादर शिवा आहेत. ह्यांचे नाव किती मोठे आहे. ते संपूर्ण सृष्टीचे बीजरूप आहेत. सर्व आत्म्यांचे कल्याणकारी असल्यामुळे त्यांना म्हटले जाते हर हर भोलेनाथ. शिव तर देवांचे पण देव महादेव आहेत. ते संपूर्ण सृष्टीचे दुःख हरता सुख करता आहेत. ह्यांच्याद्वारेच आपल्याला सुख, शांती, पवित्रतेचा मोठा हक्क प्राप्त होतो. शांतीमध्ये मग कोणत्याही कर्मबंधनाचा हिशोब राहत नाही, परंतु ह्या दोन्ही वस्तू पवित्रतेच्या आधारावरच प्राप्त होतात. जोपर्यंत बाबांकडून पालनेचा पूर्ण वारसा घेऊन बाबांचे प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत तो वारसा मिळू शकत नाही. तर पहा, ब्रह्मावर किती मोठ्या कामाची जिम्मेवारी आहे. वाईट 5 विकारांमध्ये मलिन झालेल्या अपवित्र आत्म्यांना ते फुलासारखे बनवतात. ह्या अलौकिक कार्याचा मोबदला म्हणजे ह्याची परतफेड मग सतयुगाचा पहिल्या क्रमांकाचा श्रीकृष्ण पद प्राप्त होतो. आता पहा, त्या बाबांसोबत तुमचा किती संबंध आहे, तर किती बेफिकर आणि खुशी राहायला हवी. आता प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे की आपण त्यांचे पूर्ण रूपाने बनलो आहोत का? अच्छा. ओम शांती.